अशीच सुवर्ण हा गौरव महोत्सव असाच आपण कित्येक वर्ष साजरा करूया। त्याचप्रमाणे आदरणीय चंद्रकांत कोळी साहेब, त्याचप्रमाणे आर.एन. पाटील साहेब, बाबापत निलेश महाराजजी, डॉक्टर अनंत हर्षवर्धन साहेब यांचं त्यांनी जयेश आकरे सर यांचं देखील मी ते स्वागत करीत आहे। यानंतर जे नेहमीच एक विजन देऊन आम्हाला इथे पुढे नेत असतात ते आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय डॉक्टर। यानंतर आदरणीय श्रीमती कशीबाई भगतजी यांचं देखील गौरव आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते उद्या टाळ्यांचा गजर कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मंगलमूर्ती। यानंतर युवा नेते निशांतजी भगत, समाजसेवक आदरणीय संदीप भगत साहेब यांचा देखील यानंतर वैजयंती झाला पाहिजे। भाऊ भगत यांच्या नेतृत्वाखाली निशांत भगत, संदीप भगत आणि त्यांच्या सर्व टीमनं या 15 दिवसामध्ये 101 उपक्रम केले। त्याच्यामध्ये शैक्षणिक विभाग, आरोग्य विभाग, क्रीडा, संस्कृती, शेतकरी, वृक्षारोपण, पर्यावरण असं एकही क्षेत्र ठेवलेलं नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी साथ घातलेल्या त्यांच्या अडचणी ओळखण्याचा प्रयत्न नाही। दिव्यांगांसाठी सुद्धा ETCमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। एकूणच मला या गोष्टीची कल्पना नव्हती। इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा पंधरवडा सेवा पंधरवडा देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकरता देशाच्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, तालुका, जिल्हा, मोठ्या शहरांमध्ये हे उपक्रम चालू आहेत। परंतु नवी मुंबईमध्ये दशरथजी भगत, निशांत भगत आणि संदीप भगत यांनी माझ्या वाढदिवसानिमित्तानं हा पंधरवडा त्यांनी साजरा केला। खरं म्हणजे इतका मोठा मी नाही आहे, परंतु प्रेम त्यांचं हे आगाध आहे। भविष्यकाळामध्ये नवी मुंबईतल्या प्रत्येक वार्डमधल्या कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा सेवा सप्ताह, सेवा पंधरवडा त्यांनी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे। मी सगळ्यांना तसं करता प्रेरित करीन। सन्मान्य श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत जो एक 100 उपक्रम, सेवाभावी उपक्रमाचा एक संकल्प होता, तो आम्ही 101 उपक्रम, सेवाभावी उपक्रम पूर्ण केलेला आहे। आणि या ठिकाणी आम्हाला आनंद आहे की सन्मान्य नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही जनतेला काहीतरी दिलं पाहिजे, जनतेचा सन्मान केला पाहिजे, जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा केली पाहिजे। मग तो पर्यावरण असेल, ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, धार्मिक क्षेत्र असेल, ही सगळी क्षेत्र असतील, त्या क्षेत्रामध्ये आम्ही गेलो पाहिजे आणि आम्ही गेलो त्याचा आम्हाला आनंद। ओके, आज सोहळा पाहिला, आज आपण सर्वजण साक्षीला आहोत आणि आपल्या दादांचा हा अभिष्टन सोहळा अतिशय सुंदररित्या 101 उपक्रमाने इथे राबवला जातोय। मी सर्वात प्रथम आदरणीय दशरथ भगत साहेब यांना विनंती करतोय की आपण आपलं इथे मनोगत इथे सादर करायचं आहे, मांडायचं आहे। टाळ्यांच्या गजरात आदरणीय दशरथजी भगत साहेबांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करा। आपण प्रथम छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाचे, जगाचे आराध्य दैवत आहेत, त्यांच्या आपण घोषणा देऊ। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। पूर्ण लाईन आहे उजवीकडची बाजू। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। या साईडला बोला जय भवानी, जय शिवाजी। हर हर
फोटो आला पाहिजे, ताकद वाटली पाहिजे. दादा समोर आहेत. बोला भारत माता की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शक्ती असते. धन्यवाद. सन्माननीय श्री गणेशजी नाईक साहेब वनमंत्री, तसेच प्रथम महापौर डॉक्टर संजय नाईक साहेब आणि ज्यांचा मंचावर सर्वांचा सन्मान केला असे सर्व सन्मानित मंच आणि उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विशेष करून पत्रकार बंधू, विशेष करून तुम्ही खुश असले डोक्याला ताप नाही पत्रकार बंधू, कारण आपण फार सहकार्य करतात, कारण आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवणारे आपण आहात. तर असे पत्रकार बंधू सर्व आणि तसेच मला सहकार्य करणारे माझे टीम, सर्व मंडळ आणि सर्व माझे सहकारी मित्र हो. सन्मान्य नाईक साहेबांचा जो वाढदिवस 15 सप्टेंबर आणि विशेष करून नव्या मुंबईमध्ये एकच व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या ह्या समाजसेवा कार्य, राजकारण, समाजकारण, अध्यात्म शिक्षण विविध क्षेत्रामध्ये ते 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. असा नवीन एक सुद्धा नाही, नवीन एक सुद्धा नाही. सर्व ज्युनियर सब डाऊन, सगळे डाऊन. आणि म्हणून आहे ते दादा आपण कसं खोटं बोलायचं. आला का त्यांना कोण किती तर बोर्डत असेल, बोंबलत असतील, शेवटी सरच आपणच असतं, पण संयमाने. आणि म्हणून आम्ही ह्या वर्षी ठरवलं की आपल्या सुवर्ण महोत्सव, सुवर्ण गौरव महोत्सव, सुवर्ण गौरव महोत्सव कशाचा? जनकार्याचा. दादांचे जनकार्य केलेले आहे. अविरत 50 वर्ष, किती अविरत 50 वर्ष.